ऑफ 5 लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ 4. तर बघा आता याचं सोल्युशन कसं येईल. बघा सोल्युशन बघा आता सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं ॲज इट इज लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ 4. मग बघा आता सगळ्यात पहिले काय करायचं, यांच्या दोघांमध्ये कोणता रूल अप्लाय करायचा, प्रोडक्ट रूल. मग बघा लॉग ऑफ 3 इंटू 5 मायनस लॉग ऑफ 4. मग असं का बरं अप्लाय केलं आपण, तर रूल ऑफ इक्वेलिटी, रूल ऑफ प्रोडक्ट रूल यूज केला. कोणता रूल, प्रोडक्ट रूल. म्हणजेच काय की लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इक्वल्स टू लॉग ऑफ एम इंटू एन. आता एमच्या जागेवरती इथं 3 होता, एनच्या जागेवरती 5 होता. मग 3 इंटू 5 केलं आपण, ठीक आहे. मग इक्वल्स टू बघा आता काय आलं पुढे नेक्स्ट. मग बघा लॉग ऑफ 3 5 15 मायनस लॉग ऑफ 4. आता इथं कोणता रूल यूज करू शकतो आपण, लॉग ऑफ कोशंट रूल. म्हणजे काय येणार 15/4 येणार, ठीक आहे. मग कोणत्या रूलनुसार, तर आपण इथं रूल यूज केला आहे कोशंट रूल. एक मिनटं. बघा कोशंट रूल काय सांगतो आपल्याला, लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन इज इक्वल्स टू काय येतं, लॉग ऑफ एम अपॉन एन येतं. काय येतं, लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन इज इक्वल्स टू लॉग ऑफ एम अपॉन एन, ठीक आहे. मग काय लिहायचं इथं, लॉग ऑफ 15/4, ठीक आहे. म्हणजे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. म्हणजेच तुम्ही खाली नंतर लास्टला काय लिहू शकता, बघा लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ 4 इक्वल्स टू काय येतं, लॉग ऑफ 15/4. आता याला फर्दर आपण सॉल्व करू शकत नाही, म्हणून इथपर्यंत स्टॉप करायचं, ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट